नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीकडून अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे। अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट ही असणार आहे। बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की उन्हाळ्याचे तापमान किती वाढलेले आहे। जवळपास 50 आपलं टेम्परेचर एवढं 50पर्यंत जात आलं आहे, तरी देखील अंगणवाड्यांना सुट्टी नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीने आपल्या स्तरावरून अंगणवाडी सेविका मदतनीसांना महिनाभर सुट्टी मिळावी यासाठी लेटर काढून ते कलेक्टरांना सादर केलेलं आहे। नक्की कलेक्टर साहेब याच्यावर काय विचार करतील, सुट्टी भेटणार का नाही हे देखील आपण पाहणारच आहोत। आणि नक्की या लेटरमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर बघा ताईंनो, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना नवी मुंबई, अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटना विदर्भ अमरावती, अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून हे महत्त्वपूर्ण लेटर आलेले आहे। दिनांक तुम्ही याची पाहू शकताय, 30/4/2026 हे पत्र आहे। विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय याच्यामध्ये मांडण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील उन्हाळ्याचे तापमान बघता अहिल्यानगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सरसकट 1 महिना उन्हाळी सुट्टी मिळण्याबाबत खरं तर यांनी अहिल्यानगरसाठी मागणी केलेली आहे, परंतु एका तालुक्याला, एका जिल्ह्याला जर भेटली तर नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ही सुट्टी लागू होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती भेटेल। पुढे बघा काय म्हटलेलं आहे। माननीय महोदय, वरील विषयान्वये आपणास विनंती अर्ज करत आहोत की सध्या महाराष्ट्रातील उन्हाळ्याचे तापमान बघता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा हा 42°C पार जात आहे। परिणामी उष्माघाताच्या घटना बघावयास मिळत आहेत। या अनुषंगाने महाराष्ट्रातील तसेच अहिल्यानगरमधील सर्वच शाळा, महाविद्यालय, कॉलेजेस हे उन्हाळी सुट्टीमध्ये बंद असतात, परंतु फक्त महिला व बालविकास विभागाअंतर्गत अंगणवाड्या मात्र अख्ख्या उन्हाळाभर सुरू असतात। आणि अंगणवाडीतील चिमुरडे बालके, स्तनदा माता, गरोदर माता यांचा विचार करता यांना देखील या उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचा त्रास होण्याचा धोका संभवतो। आजवर सेविका 15 दिवस आणि नंतर मदतनीस 15 दिवस अशा आळीपाळीने सुट्ट्या दिल्या जात आहेत, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्टी असल्या कारणाने फक्त सेविका शाळेवर असली किंवा फक्त मदतनीस शाळेवर असली तर त्यांच्या सुरक्षतेचा देखील प्रश्न उद्भवतो। कारण की बऱ्याच ज्या आपल्या अंगणवाड्या आहेत त्या ग्रामीण भागात, वाडी वस्तीवर आहेत, एकल ठिकाणी अंगणवाड्या आहेत। उदाहरणार्थ बघा, गेल्या वर्षी चिंचोळी पाटील अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वांना अंगणवाडी सेविका आपल्या उमाताई माहिती असेल, त्या अंगणवाडी सेविकेवर लाभार्थी पालकांनी बलात्कार करून निर्गुण हत्या केली होती। अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची देखील आपण काळजी घेणे गरजेचे वाटते। कडक उन्हाळ्याची परिस्थिती बघता अंगणवाडीची मुले देखील अंगणवाडीमध्ये येत नाहीत, किंबहुना पालक त्यांना पाठवण्यास तयार नाहीत। अशा अवस्थेत फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या अंगणवाडीत पूर्ण वेळ थांबण्याची सक्ती करणे कितपत योग्य आहे? गेल्या 3 दिवसापासून गारगुंडी तालुका पारनेर येथील श्रीमती फाफडे या शिक्षिकेचा उष्माघाताने मृत्यू देखील झाला आहे। त्या अंगणवाडी सेविकांच्या देखील सुरक्षेचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे। आपणास निवेदनाद्वारे विनंती करत आहोत की 10 तारखेपर्यंतचे ऑनलाईन काम, पोषण ट्रॅकरवरील कामे आम्ही सर्व पूर्ण करून देऊ, तसेच आहाराचे दिवस देखील भरून काढू। या कामी मुलांना कोरडा आहार देखील घरपोच दिला जाऊ शकतो, जसे की याआधी कोरोना काळामध्ये व 2 महिन्याच्या संप काळामध्ये अशाच पद्धतीने कोरडा आहार देऊन दिवस भरून काढले होते। तरी वरील पत्राचा आपण संवेदनशील मनाने विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरसकट उन्हाळी सुट्टी मिळवून द्याल अशी आम्ही समस्त अहिल्यानगर अंगणवाडी सेविका मदतनीस समन्वय समितीच्या तर्फे आग्रहाची विनंती करीत आहोत। कळावे आपले विश्वासू सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व समन्वय समिती पदाधिकारी महाराष्ट्र राज्य। पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे। युवराज बैसाने, जयश्री वाबळे, संजय मापले, रामकृष्ण बी पाटील, गोवर्धन मिसाळ, राजू पाटील यांच्याकडून हे महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे। ताईंनो, अंगणवाडी सेविका मदतनीसांनाच फक्त उन्हाळ्यामध्ये पूर्ण महिनाभर सुट्टी नाही, नाहीतर इतर जे काही कॉलेज आहेत, महाविद्यालय आहेत किंवा खाजगी शाळा आहेत त्या सर्वांना सरसकट उन्हाळ्याची 1.5 महिना सुट्टी असते।
परंतु अंगणवाडी सेविकांनी 1.5 महिन्याची सुट्टी मागितलेली नाही, फक्त 1च महिना सुट्टी द्या अशी मागणी केलेली आहे. ती 1 महिना सुट्टी मागणीचं पत्र याच्या अगोदर देखील स्वतः आदितीताई तटकरे यांना देण्यात आले होतं. आदितीताई त्यावेळेस बोललेले की आम्ही याच्याबद्दल सकारात्मक पावले उचलत आहोत, परंतु कोणत्याही प्रकारचे सकारात्मक पावले उचलण्यात आली नव्हती. आता हे लेटर जे आहे ते समस्त अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा याच्यासाठी आहे ताईंनो की एका जिल्ह्याला जर उन्हाळी सुट्टी मंजूर झाली तर नक्कीच आपण आपल्या जिल्ह्याला उन्हाळी सुट्टी मंजूर करून घेऊ शकतोय. हा एक पर्याय आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीने उपलब्ध करून दिलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेवढ्या जास्तीत जास्त सेविका ताईपर्यंत, मदतनीस ताईपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल तेवढीच आपल्याला सुट्टी मिळण्यास जास्त मदत भेटणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ताईंनो. आता आज 1 मे झाला. आता उद्यापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची 16 दिवसांची आळीपाळीने सुट्टी सुरू होते, परंतु आम्हाला ही आळीपाळीने सुट्टी नको. सरसकट अंगणवाडी सेविका मदतनीसांना महिनाभर सुट्टी मंजूर व्हावी अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा आणि आशा देखील आहे. जर अहिल्यानगरमध्ये जर ही कलेक्टर साहेबांनी जर सुट्टी मंजूर केली तर नक्कीच तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून ती अपडेट पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.